तर तोतला बोलल्यानं सोमय्यांनी मला 10 कोटींची नोटीस पाठवली असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं। किरीट सोमय्यांना मुस्लिम घुसखोर आतंकी वाटतात असं देखील जलील यांनी म्हटलं। सोमय्यांना मशीद अजान यांचाही प्रॉब्लेम आहे असं देखील जलील यांनी म्हटलं। माणूस दररोज उठून मुस्लिमांच्या बाबतीत काय काय नाही बोलतो की हे घुसखोर आहे, आतंकी आहे, ज्याला दररोज मशिदीशी प्रॉब्लेम आहे, ज्याला दररोज आमची अजानशी प्रॉब्लेम आहे, अशा प्रकारचं वक्तव्य करणारा माणूस फक्त मी त्याला तोतला बोललो असं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्याला 10 कोटी रुपये पाहिजे। भाजपची हुकूमत आहे, त्यांना तर सवयच लागलेली आहे की आम्हाला जे करायचं आहे आम्ही करणार, कोणी आमचा विरोध करायचा नाही। मी माझं उत्तर देताना शेवटमध्ये हेच बोललेलं आहे की मिस्टर सोमय्या जी कम लेट्स मीट इन कोर्ट डिअर। तर किरीट सोमय्यांची सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये बांगलादेशी जन्मनोंदणी घोटाळा प्रकरणी बैठक झाली। पालिका प्रशासनानं आधी असमाधानकारक उत्तर दिली होती म्हणून अधिकाऱ्यांना भेटलो असं सोमय्यांनी म्हटलंय। मात्र जन्मनोंदणीबाबत सुधारणा करण्याचे पालिका प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आलं असं किरीट सोमय्यांनी माहिती दिली आहे। आता ज्याला आपण असाधारण म्हणजे ॲबनॉर्मल, तर काही माहिती ॲबनॉर्मल मिळाली, उत्तर त्यामुळे मी आज इथे आलो आहे। ते ॲबनॉर्मॅलिटी मी त्यांच्याजवळ स्पष्ट केली आहेत। त्यांनी सांगितलं की आता आम्ही दुरुस्ती करू आणि दुरुस्ती करून आम्हाला एक 10-15 दिवसात आम्ही पूर्ण हे झाल्यावर ॲबनॉर्मॅलिटी मान्य झालेले आहेत, त्यात अर्धे टाकले आहेत, अर्धे टाकले नाही आहेत, तर त्या पुढच्या 15 दिवसात ते दुरुस्ती करून मग त्यानंतर त्यांचा रिपोर्ट आल्यावर पाहू।